गेल्या 12 दिवसांपासून पुणे आणि नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय। आदिवासी मंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेत वसतिगृहासाठी वयाची अट जी होती ती रद्द केली। मात्र या उर्वरित मागण्यांसाठी विद्यार्थी अजून सुद्धा ठाम आहेत आणि त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। अशामध्येच राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचा हा प्रश्न एका विद्यार्थिनीने राहुल गांधींच्या मंचावरती मांडला होता आणि त्यामुळेच देशभरात त्याची चर्चा देखील झाली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावरती मार्ग काढण्याचं सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे। बघूया। अट रद्द केली नाही, त्यांनी फक्त शिथिलता केली नाही का, आणि आमच्या 17 मागण्या त्याच्यामधून तुम्ही एक करणार आणि आंदोलन मागे घ्यायला लावणार, आम्ही कसं काय घेऊ? कारण 12,500 पदांची विशेष पदभरती होणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। गडचिरोली येथे जे आमच्या 3 बहिणींचा मृत्यू झाला त्यांच्या घरच्यांना तात्काळ मदत करावी। पुण्याच्या मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला हा निर्धार। गेल्या 13 दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे। दरम्यान तिकडे नागपुरातही आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आदिवासी विकास मंत्र्यांनी बैठक घेत आदिवासी वसतिगृहात वयाची अट रद्द करण्याची घोषणा केली। वयोमर्यादा 30 होती, त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही। आमची जी 12,500 पदांची जी पद भरते त्याच्यावरती काहीतरी सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय आणि जे गडचिरोली येथील विद्यार्थिनी आहेत त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीयेत। कारण 12,500 पदांची विशेष पदभरती होणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या या घोषणेनंतरही मांजरीतील आंदोलक विद्यार्थी मागे हटण्यास तयार नाही। कारण वयाच्या अटीसोबतच आणखी काही महत्त्वाच्या मागण्यांवर आंदोलक ठाम आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या काय? आदिवासी विभागातील रखडलेली पदभरती जाहीर करावी, 12,500 पदांची पदभरती करावी, गडचिरोलीतील सर्पदंशानं मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत द्या, आदिवासी समाजातील मुलींची प्रेग्नन्सी टेस्ट रद्द करावी, शासकीय वसतिगृहांकडे सरकारनं लक्ष द्यावं, अशा मागण्या या विद्यार्थ्यांच्या आहेत। अट रद्द केली नाही, त्यांनी फक्त शिथिलता केली नाही का, आणि आमच्या 17 मागण्या त्याच्यामधून तुम्ही एक करणार आणि आंदोलन मागे घ्यायला लावणार, आम्ही कसं काय घेऊ? जे आमचा 12,500चा पण मुद्दा आहे तो मार्गी लावा, तेव्हा आम्ही काहीतरी विचार करू ना। तुम्ही साधं चर्चेला सुद्धा बोलवत नाही आम्हाला। आता आमच्या 25 तारखेला ग्रुप सीच्या एक्झाम आल्यात, बाकीचे समाजाची पोरं अभ्यास करताय लायब्ररीमध्ये बसून, आणि आम्ही काय करतोय? आम्ही इथं आंदोलन उपोषण करतोय। विद्यार्थ्यांच्या मंजूर करा, त्यांच्या शैक्षणिक सुविधा भत्ते असतील ते कुठेतरी तुम्ही नव्याने वाढ करा, त्यांच्या हॉस्टेल्स मध्यवर्ती भागात झाले पाहिजे, ही पेसा भरती तात्काळ झाली पाहिजे, आणि जी काही बोगस पदं भरलेली ती रद्द करून 12,500ची पदं भरती झाली पाहिजे। नाही तर तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहील। कारण आमचे 3 सहकारी तुम्ही बघताय हॉस्पिटलमध्ये गेलेत, परंतु एकही अधिकारी असेल किंवा प्रशासनातील मंत्री असेल तर चर्चा करायला येत नाही। विशेष म्हणजे राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमातही आदिवासी आंदोलक विद्यार्थिनी निशा साबळेंनी हा मुद्दा उपस्थित केला होता। तो हम दिवाली में या किस छुट्टी में गए और 1 महीने से ज्यादा वहाँ पर रहे तो वो बोलते हैं कि आप फिटनेस सर्टिफिकेट लाए, और वो फिटनेस सर्टिफिकेट क्या होता है कि हमें हमारी प्रेगनेंसी टेस्ट की जाती है। आदिवासी विद्यार्थ्यांच्या याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं होतं। त्यावरूनच आता नव्या वादाला तोंड फुटलंय। आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी राहुल गांधींना हा टोला लगावलाय। 13 दिवस त्यांना वेळ काय येते तर त्या प्रश्नांची दखल घ्यावी आणि ह्या प्रश्नांचा वाचा तातडीने सोडवावा अशी माननीय राहुलजींनी मुख्यमंत्र्यांना तिथं विनंती केलेली आहे। आणि मला अपेक्षा आहे की ह्या पत्राची दखल घेऊन हे राज्य सरकार म्हणजे कुठलाही भेदभाव न करता आदिवासी विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनींच्या प्रश्नाला तोडगा काढतील अशी माझी अपेक्षा। 1992ला मिळालेली अनुदानित आश्रमशाळा जर त्यांना वास्तविकता जर सांगितली असती की ती आपल्याच माजी खासदाराची आहे, माजी मंत्र्याची आहे, 3 वेळा निवडून आलेल्या आमदाराची आहे, तर कदाचित तो प्रश्न उपस्थित झाला नसता। तर ती माहिती जर कदाचित त्यांना देणं आवश्यक होतं, एवढीच अपेक्षा होती।
पण आदिवासी विकास मंत्र्यांनी मांजरीत आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना उपस्थित केलेल्या प्रेग्नन्सी टेस्ट विषयी मात्र चकार शब्दही काढला नाही। राहुल गांधी इन्होंने कहा है कि कई विद्यार्थियों को जो है प्रेगनेंसी टेस्ट तक देनी पड़ती, इस तरीके की जो बात है। और बहन जी ये विषय हमारे इसमें नहीं होता है, कृपया करके ये सब्जेक्ट में, क्योंकि हमारी बहन है, हमारे बच्चे हैं, तो ये बारे में नहीं बोलना चाहिए, ये मेरी विनंती। इकडे आदिवासी आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मांजरी गाठलं। आपण सर्वांनी परत एकदा दाखवून ठेवले की जर सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा फंड चोरायचा प्रयत्न केला, त्यांच्या मागण्या दाबायचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या हक्क जे आहेत ते त्यांच्यापासून हिनून घ्यायचा प्रयत्न केला, तर आजही इकडचा आदिवासी विद्यार्थी जागा आहे, तो आंदोलन करू शकतो आणि सरकारला जाब विचारू शकतो। आज आपण या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिले। गडचिरोलीत आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशानं 3 चिमुरड्यांचा मृत्यू झाला। त्या घटनेनंतर आदिवासी आश्रमशाळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। याच मुद्द्यावरून राज्यात काही ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला 2 आठवडे उलटून गेले आहेत, पण अद्यापही सरकारी पातळीवर त्याची दखल घेतली गेली नाही। त्यामुळे सरकारला कधी जाग येणार हा खरा प्रश्न आहे।